नमस्कार माऊली. चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात ज्ञानेश्वरी अध्याय 9 मधील ओवी 1 ते ओवी 12च्या सहवासामध्ये आपण जाऊया. माऊली हो, अध्याय 8 मध्ये भगवंतांनी मार्ग आणि अमार्ग याविषयी निरूपण केलं. आपल्याला सांगितलंय की देहधारी जो भक्त आहे त्या भक्ताच्या देहांत समयी योग्य मार्ग निवडणं, अयोग्य मार्गाचा त्याग करणं, ह्या गोष्टींचं संकट जो माझी सगुण भक्ती करतो त्याला हे संकट पडतच नाही. कारण माझी भक्ती करता करता तो अगोदरच मला येऊन मिळालेला असतो. ह्या सगुण भक्तीविषयी अर्थात भक्तीविषयी हे आश्वासन देत अध्यायाचा समारोप झाला. आता ह्या 9व्या अध्यायाच्या सुरुवातीलाच ज्ञानोबाराय म्हणतायत, तरी अवधान एकले दीजे, मग सर्व सुखासी पात्र होईजे. ह्यावरूनच आपल्या लक्षात येईल की हा अध्याय अत्यंत महत्वाचा आहे. त्यामुळेच सुरुवातीलाच ज्ञानोबाराय म्हणतात, तरी अवधान एकले दीजे, मग सर्व सुखासी पात्र होईजे. हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. ज्ञानोबारायांच्या समोर संत मंडळी बसलेत, थोर साधक मंडळी बसलेत, सामान्य श्रोतेजन बसलेत. परंतु कुठलाही प्रकारचा भेदभाव न करता आपले ज्ञानोबाराय म्हणतात, माझ्या समोर जे श्रोते आहेत ते सर्वजण सर्वज्ञ संतच आहेत. आता ह्या श्रोत्यांना ज्ञानोबाराय म्हणतात की लक्षपूर्वक माझं बोलणं ऐका, आणि एवढं जरी झालं तरी आपल्या सर्वांना सुखाची प्राप्ती होईल. ही मी उघड प्रतिज्ञा करून तुम्हाला सांगतोय, म्हणजे स्पष्टपणे जणू काही आश्वासन ज्ञानोबाराय देत आहेत. ज्ञानोबारायांनी ही प्रतिज्ञा उघडपणे सांगितली, आणि अर्थात कोणाला, तर त्यांच्या समोर बसलेल्या श्रोत्यांना. आणि ते श्रोते ज्ञानोबारायांच्या दृष्टीत सर्वज्ञ संतच आहेत. आता या अशा संत मंडळींना असं आश्वासन उघडपणे देणं आणि लक्ष द्यायला सांगणं, हे सांगितल्याबरोबर ज्ञानोबारायांनी विनम्रतेचा सूर पकडलाय आणि मग म्हणतात, परी प्रौढी न बोले होजी, तुम्हा सर्वज्ञांच्या समाजी, देयावे अवधान हे माझी विनवणी सलगीची. ही माझी विनवणी आहे. अंतःकरणपूर्वक प्रेमाने, अत्यंत प्रेमाने, सलगीने मी तुम्हाला ही विनंती करतोय. तुम्ही तर सर्वज्ञ आहात. हा सर्वज्ञांचा समाज श्रोते म्हणून माझ्या समोर बसलेला आहे. त्यांच्या समोर मी प्रौढीने म्हणजे गर्वाने, अहंकाराने हे बोलत नाही. हे मी प्रेमाने बोलतोय. हा अत्यंत विनम्रतेचा आणि मनापासून विनम्रतेचा सूर माऊलींनी प्रगट केला. हा सर्वज्ञ श्रोता कसा आहे? ज्ञानोबारायांच्या ह्या वाङ्मयामध्येच आपल्याला एखाद्या वक्त्याने श्रोत्यांचं कौतुक करावं, नुसतंच कौतुक नाही, गौरव करावा, त्यांचा सन्मान करावा,
हे ज्ञानोबा रायांच्याच ओव्यांमध्ये आपल्याला बघायला मिळतं की वक्ता कसा असावा. वक्ता ही सर्वज्ञ आहे, पण त्याच्या ठिकाणी विनम्रतेचा जो भाव आहे तो माऊलींच्या ह्या ओव्यातनं आपल्याला दिसतो. पुढे ज्ञानोबा राय म्हणतात, का जे लळे यांचे लळे सरती, मनोरथांचे मनोरथ पुरती, जरी माहेरे श्रीमंते होती तुम्हा ऐसी. अहो, एखाद्याने लढिवाळपणा करावा आणि त्याचा तो लढिवाळपणा पूर्णत्वास जावा. एखाद्याने मनामध्ये इच्छा व्यक्त करावी आणि तत्क्षणी त्याची इच्छा सहजपणे पूर्ण व्हावी, असं तेव्हाच होऊ शकतं जेव्हा तुमच्यासारखी प्रेमळ आणि श्रीमंत मायबाप रूपी श्रोते जर असतील तर वक्त्याच्या बाबतीत हे घडणारच. त्यांनी प्रेमाने केलेली विनवणी, प्रेमाने केलेलं बोलणं, त्याच्या मनामध्ये आलेले विचार हे पूर्णत्वास जाणारच. कारण का, तर ह्या वक्त्याला असं माहेर लाभलंय, अर्थात श्रोते लाभलेत जे ज्ञानाने श्रीमंत आहेत. अंतःकरणाची श्रीमंती त्यांच्यापाशी आहे. तुमचे या दिठिवे या चिये बोले. तुमचे या म्हणजे श्रोत्यांनाच उद्देशून ज्ञानोबा राय म्हणतात, तुमचे या दिठिवे या चिये बोले, सासिन्नले प्रसन्नतेचे मळे, ते सावली देखोनी लोळे, श्रांतू जिमी. अहो, तुमच्याकडे जेव्हा मी बघतो, श्रोत्यांना उद्देशून ज्ञानोबा राय म्हणतात, तुमच्याकडे जेव्हा मी बघतो तेव्हा तुमच्या डोळ्यातनं प्रेम, कृपा ह्याचा वर्षावच होताना दिसतो. तो ओलावा मला जाणवतो आणि त्यामुळे माझ्या अंतःकरणात प्रसन्नतेचे मळे. कसले मळे फुलतात, तर प्रसन्नतेचे मळे. आणि हे प्रसन्नतेचे मळे जे आहेत ते पाहून, ते सावली देखोनी लोळे, श्रांतू जिमी. जो मी संसाराच्या तापाने पोळलेलो आहे, परंतु हे मळे आणि त्या मळ्यातली सावली पाहून त्या सावलीमध्येच मी आनंदाने लोळतो. म्हणजेच काय, तर माझा ताप शांत होतो. पुढे या श्रोत्यांना प्रभू म्हणतात. ज्ञानोबा राय प्रभू म्हणून त्यांचा गौरव करतात. प्रभू, तुम्ही सुखामृताचे डोहो, म्हणून आम्ही आपुलिया स्वेच्छा वोला वोला हो. येथही जरी सलगी करू बिहो, तरी निवो केपा. ज्ञानोबा राय म्हणतात, अहो प्रभू, श्रोत्यांना प्रभू म्हणतात, तुम्ही सुखामृताचे डोह आहात. अर्थात तुमचं अंतःकरण कसं आहे, तर ज्या ठिकाणी सुख अमृत ह्याचा डोहच आहे. डोह म्हणजे जो खोल आहे, त्याचा थांग पत्ताच लागत नाही, असा सुखामृताचा डोह म्हणजे तुमचं अंतःकरण आहे. आणि मग अशा ठिकाणी जर का आम्हाला सलगी करायला म्हणजे प्रेमाने विनंती करायला जर भीती वाटली, तर मग आमचा ताप कसा शांत होणार. येथही जरी सलगी करू बिहो, तरी निवो केपा. अर्थात माऊली सांगतायत, असा प्रेमळ श्रोता, असा प्रेमळ संत, सर्वज्ञ संत जर लाभला, तर त्याच्या ठिकाणी लाज बाळगू नये. त्याच्या अंतःकरणामध्ये जो सुखामृताचा डोह आहे, त्याच्यामध्ये बुडी मारावी. लढिवाळपणे प्रेमाने विनंती करून आपला ताप शांत करून घ्यावा. ना तरी बालक बोबडा बोली,
का वाकुडा विचुका पाऊली, ते चोज करुनी माऊली रिझे जेवी. अहो, लहान मूल जे नुकतंच पावलं टाकायला लागलंय ते बोबडे बोल बोलतं, वाकडे तिकडे पावलं टाकतं, परंतु त्याच्या त्या बोबड्या बोलण्याचे, वेडं वाकडं पावलं टाकत चालण्याचंच आईला कौतुक नाही का वाटत? त्याचा आनंद आईला नाही का होत? तेवी तुम्हा संतांचा पढियावो, कैसेनी तरी आम्हावरी हो, या बहुवा आळुकिया जी आहो सलगी करीत. ज्ञानोबाराय म्हणतात, अहो माझंही हे बोलणं, माझंही हे निरूपण जणू त्या लहान मुलासारखंच आहे, परंतु मला खात्री आहे की तुम्ही सुद्धा त्या आईसारखेच माझ्यावर प्रेम कराल आणि कुठल्या तरी निमित्ताने, कैसेनी तरी आम्हावरी हो, कुठल्या तरी निमित्ताने कशा तरी प्रकारे तुमचं माझ्यावर प्रेम बसावं म्हणून मी अत्यंत प्रेमाने लडिवाळपणे तुमच्याशी सलगी करतोय. हे ज्ञानोबारायच सांगू शकतात. काय सुंदर वर्णन आहे. वांचुनी माझीये बोलतीये योग्यते, सर्वज्ञ भवादृश श्रोते, काय धड्यावरी सारस्वते पढोसी कीजे. ज्ञानोबाराय म्हणतायत, अहो माझं हे बोलणं ऐकून आपल्याला काही ज्ञान मिळणार आहे असं नाही बरं. तुम्ही तर मुळातच सर्वज्ञ आहात. तुम्ही मुळातच सर्वज्ञ आहात. ह्या जगामध्ये दृश्य ज्ञान, अदृश्य ज्ञान, दृश्य अदृश्याच्या पलीकडचं ज्ञान हे तुम्हाला प्राप्त झालेलं आहे. त्यामुळे माझ्या बोलण्यामुळे हे प्रभू, हे संत, हे श्रोते, तुम्हाला ज्ञान मिळणार आहे असं नाही. कारण काय धड्यावरी सारस्वते पढोसी कीजे. कारण सरस्वती मातेचं जे मूल आहे, सरस्वती मातेचं जे मूल आहे, त्या मुलाला कोणाकडून धडे गिरवून काय शिकायला लागेल? काय उपमा दिली माऊलींनी, काय हा श्रोत्यांचा गौरव केलाय. अवधारा आवडे तेसणा धुंदुरू, परी महातेजी न मिरवे काय करू, अमृताची या ताटी वोगरू, ऐसी रससोय कैची. ज्ञानोबाराय म्हणतात, अहो अवधारा आवडे तेसणा धुंदुरू म्हणजे एक जणू काही काजवाच, मोठा काजवा, आणि त्याच्या ठिकाणी त्याचा प्रकाश कितीही जरी मोठा असला तरी तो महातेजी, महातेजी म्हणजे साक्षात सूर्यनारायण, त्याच्या समोर आपलं तेज मिरवू शकेल का हो? किंवा एखाद्याच्या ताटामध्ये अमृत जर वाढलं असेल तर अमृतापेक्षा अजून एखादा सुंदर पदार्थ वाढता येईल का? हा हो हिमकरासी विंजणे की नादा पुढे ऐकवणे, लेणियासी लेणे हे कै आथी. केवढी ही विनम्रता आपल्या निरूपणाबद्दल, बोलण्याबद्दल, केवढी ही विनम्रता ज्ञानोबाराय व्यक्त करतायत. ते म्हणतात, हिमकरासी म्हणजे जणू काही चंद्रालाच जो शीतलता प्रदान करतो, जो शीतलता प्रदान करतो त्याला अजून वाऱ्याने किंवा वारं घालून शीतलता आणणं हे जसं हास्यास्पद आहे की नादापुढे ऐकवणे. साक्षात नाद ब्रह्म, त्याला अजून एखादा सुंदर स्वर ऐकवणं. लेणियासी लेणे हे कही आथी, किंवा एखाद्या सुंदर अलंकाराला अलंकार घालणं हे कही आथी. असं कधी कुठे होताना दिसतं का हो? सांगा परिमळे काय तुरंबावे, सागरे कवणे ठाई नाहावे, हे गगनची आडे आघवे, ऐसा पवाडू कैचा.
हे जे सर्वज्ञ श्रोते आहेत त्यांचा हा फार थोर गौरव ज्ञानोबारायांनी केला आहे. ज्ञानोबाराय म्हणतात, साक्षात सुगंध जो आहे त्या सुगंधाने अजून कुठल्या गोष्टीचा गंध घ्यावा, सुवास घ्यावा. सागरे कवणे ठाई नहावे, सागराने कुठे जाऊन परत एकदा स्नान करावं. हे गगनची आडे आघवे ऐसा पवाडू कैचा, किंवा हे गगन ज्यामध्ये सामावून जाईल अशी काही गोष्ट आहे का. श्रोत्यांच्या सर्वज्ञतेचा हा केवढा गौरव आहे. तैसे तुमचे अवधान धाये आणि तुम्ही म्हणा हे होये, ऐसे वक्तृत्व कवणा आहे जेणे रिझा तुम्ही. अहो, असे तुम्ही श्रोते जन, असे तुम्ही सर्वज्ञ असल्यामुळे आता तुम्ही अवधान द्यावं, माझ्या बोलण्याकडे लक्ष द्यावं आणि माझं बोलणं ऐकून, माझं वक्तृत्व, माझं बोलणं ऐकून मग तुम्हाला आनंद व्हावा असं नाहीये. कारण हे श्रोते मुळातच सुखामृताचा डोह आहेत, सर्वज्ञ आहेत. त्यामुळे माझ्या बोलण्यामुळे त्यांना वेगळा आनंद मिळणार आहे आणि त्यामुळे त्यांना अवधान द्यायला सांगितलं जातंय असं नाही. ही विनम्रता ज्ञानोबाराय येथे व्यक्त करतायत. ज्ञानोबारायांच्याच या ओव्यांमधनं केवळ आणि केवळ आपल्याला हा भाव प्रगट होताना दिसून येईल. संपूर्ण विश्वामध्ये प्रथम जिथे वक्ता श्रोत्यांचा आदराने, प्रेमाने, अंतःकरणपूर्वक गौरव करतोय. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.